तर महाराष्ट्रातली आज आपल्याला एक प्रमुख नदी बघायची आहे, तिचं नाव काय आहे? तोंड दिले नाही देवानं, भीमा. असं फ्लो मध्ये आवाज आला पाहिजे ना तुमचा, भीमा होय का कृष्णा होय तर, बरोबर? तेव्हा असं शिकवलं आणि वाटलं पाहिजे ना, बरोबर? मास्तर का शिकवते याला मतलब नाही, पोरं त्या शिकवण्यामध्ये किती इन्व्हॉल्व राहते ना, त्याला खरं महत्व असते. तर त्यामुळे थोडी इन्व्हॉल्व राहतं. ठीक आहे. तर जी भीमा नदी आहे, तर भीमा नदीचा जेव्हा विचार केला तर तिचा जो उगम होतो तो होतो भीमाशंकर या ठिकाणी, बरोबर? भीमाशंकर इथे देशातलं एक ज्योतिर्लिंग आहे. काय आहे? ज्योतिर्लिंग. आपल्या देशामध्ये टोटल किती ज्योतिर्लिंग आहे? 12 पैकी इथे एक आहे. एक कुठे आहे अजून? नाशिक मध्ये कुठे आहे? त्र्यंबकेश्वर. तिथनं कोणत्या नदीचा उगम होतो? भीमा नदीचा उगम होतो भीमाशंकर या ठिकाणी, आणि भीमाशंकर या ठिकाणी काय आहे? एक ज्योतिर्लिंग आहे. क्लिअर? त्याच्यानंतर इथं जर प्रवास बघितला तर ही 3 राज्यामधून वाहते. किती? 3 सगळ्यात आधी कुठून वाहणार? महाराष्ट्रामधून कुठं जाते ते? तेलंगणा, आणि तेलंगणामधून जाते कर्नाटक, बरोबर? अशा 3 राज्यामधून मग तिला तिची जी मुख्य नदी आहे कृष्णा नदी, तिला जाऊन ते मिळते. पण ती आपल्या प्रवासापासून पुणेचा जो पण पट्टा आहे किंवा पुणे विभागामध्ये जेवढे पण डिस्ट्रिक्ट येतात त्या संपूर्ण डिस्ट्रिक्टला जलसिंचनाचं साधन उपलब्ध करून देण्यामध्ये तिची एक महत्वाची भूमिका आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते. तर चला बघूया भीमा नदीचा जो उगमापासून तर ती कृष्णा नदीपर्यंत मिळतपर्यंत तिची जी लांबी आहे ती आहे 860 किलोमीटर. किती आहे? 860. आणि आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये तिची आहे फक्त 451. 451. बघू आता भीमा नदी आहे. भीमा नदीचा भीमाशंकर या ठिकाणावरून उगम झाला. त्याच्यानंतर ती पुढे आली तर तिला पहिली तिची उपनदी मिळाली, तिचं नाव आहे भामा. आणि भामा जी नदी आहे त्या भामा नदीचा जो उगम होतो तो होतो पंधरवाडी या ठिकाणी. क्लिअर? कुठे होते? पंधरवाडी. पहिली उपनदी आहे तिची भामाचा जो उगम होतो पंधरवाडी, आणि ती भीमा नदीला जाऊन मिळते पिंपळगाव या ठिकाणी. कुठे? पिंपळगाव. त्याच्यानंतर आणखी ती पुढे प्रवास करत येते. प्रवास करता करता तिला दुसरी एक तिची उपनदी मिळते, तिचं नाव आहे इंद्रयानी. काय आहे? इंद्रयानी. त्या इंद्रयानीचा जो उगम आहे तो कुठे होते? लोणावळा या ठिकाणी. कुठे? लोणावळाला उगम होते, आणि ती भीमा नदीला कुठे जाऊन मिळते? तुळजापूर या ठिकाणी. या इंद्रायणी नदीवर तिचे मुख्य 3 डॅम आहे. किती? 3. ते 3 डॅम मध्ये एक आहे वळवण, दुसरा आहे मुंची डॅम, आणि तिसरा आहे बोकरवाडी. त्याच्यानंतर आणखी ते पुढचा प्रवास करते. पुढचा प्रवास केल्यानंतर तिच्या अजून एक मेन तिची उपनदी त्यांना येऊन मिळतात, एक मुठा आणि मुळा. मुठा आणि मुळा याचा जो उगम आहे तो होतो मुळशी या ठिकाणी. कुठे होते? मुळशी या ठिकाणी. इथे याला खडकवासला आणि टेमघर असे 2 डॅम या नदीवर आहे. कोणते? खडकवासला आणि टेमघर. हा खडकवासला जो डॅम आहे तो आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी शिक्षणाची ज्योत पेटवली, कोण? महात्मा ज्योतिराव फुले यांना हा डॅम बांधायचा काय भेटला होता? ठेका भेटला होता, कॉन्ट्रॅक्ट भेटला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी पुढे आल्यानंतर तिला एक नदी मिळते, तिचे नाव आहे मीरा नदीचा जो उगम आहे तो होतो वरंदा घाट या ठिकाणी. वरंदा घाट या ठिकाणी. कुठे होते? वरंदा घाट या ठिकाणी. मुठा यांचा जो उगम होतो कुठे होते? मुळशी या ठिकाणी. मुळशी या ठिकाणी उगम झाल्यानंतर ती पुढे जाऊन मिळते कोणाला? भीमा नदीला. त्याच्यानंतर पुढची जी नदी आहे तिचं नाव आहे नीरा नदी. नीरा नदीचा उगम कुठे होते? वरंदा घाट. घाट म्हणजे काय असते? 2 पर्वताच्या दरम्यान जो सखोल असा भाग असते त्याला काय म्हणतो आपण? घाट म्हणतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त घाट आहेत. का बरं आहेत? कारण की आपल्या महाराष्ट्राला लागलेला सह्याद्री पर्वत, कारण की सह्याद्री पर्वतच्या इकडे संपूर्ण महाराष्ट्र आहे, सह्याद्री पर्वताच्या बाजूला पूर्ण काय? कोकण किनारपट्टी. जर आपल्याला इकडल्या भागातून तिकडल्या भागामध्ये जर जायचं असेल तर कशाची निर्मिती केलेली आहे आपण? घाटाची निर्मिती केलेली आहे. त्याच्यानंतर पुढे जेव्हा ती येते तर तिला तिची एक इम्पॉर्टंट उपनदी मिळते, तिचं नाव काय आहे? मान. आणि मान नदीचा जो उगम आहे तो कुठे होते? गोडवाडी या ठिकाणी. कुठे? गोडवाडी. तिच्यावर सुद्धा नाही का एक डॅम आहे, त्या डॅमचं नाव आहे आंधळी डॅम. कोणतं? आंधळी. आणि ही भीमा नदीला उंचेवन या ठिकाणी जाऊन मिळते. कुठे? उंचेवन या ठिकाणी. त्याच्यानंतर हिचा प्रवास इकडे पुढे कृष्णाला जाऊन मिळते, ती रायचूर जवळ कुरगुड्डी या ठिकाणी. अशा प्रकारे खालचं बघितलं
सर्वात आधी कोणती बघितली? भामा. भामाचा उगम पंधरवाडी. त्याच्यानंतर कोणती बघितली? इंद्रयानी. इंद्रयानीचा उगम. त्याच्यानंतर कोणती बघितली? मुळा आणि मुठा, त्यांचा उगम मुळशी. त्याच्यानंतर मीरा. मीराचा उगम कुठं? त्याच्यानंतर कोणती बघितली? मानचा उगम कुठं? गोडवाडी. ओके. त्याच्यानंतर पहिली भामा नदी. भामा नदी कुठे जाऊन मिळते भीमाला? पिंपळगाव. इंद्रयानी कुठे जाऊन मिळते? इंद्रयानीवर कोणते कोणते डॅम आहे? वळवण, मुळशी आणि बोरवाडी. त्याच्यानंतर मुठा नदीवर कोणते कोणते डॅम आहे? खडकवासला, तेलगड. त्याच्यानंतर नीरा नदीवर कोणतं आहे का? नाहीये. नीरा नदीचा उगम कुठलं होते? वरंदा घाट. कुठे जाऊन मिळते ते? नरसिंगपूर. नीरा कुठं मिळते भीमाला? नरसिंगपूर. त्याच्यानंतर मान नदी आहे. मान नदीचा उगम गोडवाडी आणि ती कुठे? उंचेवन. जिथे चंद्रासारखा आकार झालेला आहे भीमा नदीचा त्या भागाला काय म्हणते? चंद्रभागा. तिथे आपल्या महाराष्ट्रातलं सर्वात मोठी जी यात्रा आहे ती तिथे भरते आषाढी एकादशीला. आणि तिथे जे मंदिर आहे ते कोणाच्या? विठ्ठल. कोणाचा? विठ्ठलाचं. काळ्या मातीतून उगवलेला विठ्ठल. बरोबर है ना? जेवढे पण आपण देव बघतो सगळे काळेच असतात है ना? हा. तर त्याच्या मागे कारण आहे की काळासारखं दुसरं काही नसते. ठीक आहे. तर त्याच्यासाठी विठ्ठलावर नाही का अपरंपार लोकांची काय आहे? श्रद्धा आहे. बरोबर. तर विठ्ठलांचा जो भक्त होता त्या भक्ताचं नाव काय होतं माहित आहे तुम्हाला? पुंडलिक. बरोबर. पुंडलिकांनी आपल्या आई वडिलांची एवढ्या चांगल्या प्रकारे सेवा केली की जेव्हा माहितीये का ते आई वडिलांची सेवा करत होते तेव्हा विठ्ठल माहितीये का त्याच्या दर्शनासाठी आले. अरे पुंडलिका मी आलो होतो या दर्शनासाठी. विठ्ठल म्हटले पुंडलिका मी आलो. थांबा, तुम्ही कोण आहे तर मला काही नाही, मला पहिलं माझ्या आई वडिलांची सेवा करायची आहे. अशी जवळची वीट घेतली आणि डायरेक्ट दरवाजात फेकली आणि म्हटलं की इथे उभा राहा तू, आणि जोपर्यंत माझ्या आई वडिलांची सेवा होत नाही तोपर्यंत त्या विटेवर उभं ठेवलं. 28 युगे तो विठ्ठल त्या विटेवर उभं राहिला. म्हणून नाही का त्यांची एक आपल्या महाराष्ट्रामध्ये एक ख्याती आहे. कळलं? तर त्यासाठी त्या चंद्रकोर आकार झालेला इथं, म्हणून तिथे एक आषाढी एकादशीला खूप वारकरी संप्रदाय जातात. आपल्या नागपूरमध्ये वारकरी संप्रदायाला राहण्यासाठी एक भवन बांधलेलं आहे. कुठं बांधलेलं आहे? ईश्वरचंद्र विद्यालय आहे ना, तिथे बुधवार मार्केट भरते तिथे. ठीक आहे. जशा खालच्या नद्या आपण बघितल्या तशा आपण वरच्या सुद्धा बघू. जेव्हा वरच्या नद्या बघतो तर वरच्या सगळ्यात आधी तिला एक नदी मिळते, तिचं नाव आहे वेळ नदी. वेळ नदीचा जो उगम आहे तो कुठून होतो? माटेवाडी या ठिकाणी. माटेवाडी ठिकाणी उगम पावणारी वेळ नदी आपल्या भीमा नदीला सिकरापूर या ठिकाणी येऊन मिळते. कोणत्या ठिकाणी? सिकरापूर. त्याच्यानंतर पुढची जी तिची उपनदी आहे तिचं नाव आहे घोड. घोड नदीचा उगम होतो गावडेवाडी. कुठे? गावडेवाडी. गावडेवाडी पासून तर ती भीमा नदीला येऊन मिळते सांगवी दुमाले या ठिकाणी. कुठे? सांगवी दुमाले. या घोड नदीवर सुद्धा एक डॅम आहे, त्या डॅमचं नाव आहे टिंबे डॅम. कोणता? टिंबे डॅम. त्याच्यानंतर पुढे ती प्रवास केल्यानंतर तिला आणखी एक जी उपनदी मिळते तिचं नाव आहे सरस्वती. या सरस्वती नदीचा जो उगम आहे तो कुठं होतो? हरिश्चंद्र रांगेमध्ये. हरिश्चंद्र रांगेमधून नाही का ती इकडे येऊन नाही का भीमा नदीला कुठे मिळते? पेडगाव या ठिकाणी. त्याच्यानंतर तिची अजून एक उपनदी आहे तिचं नाव आहे सीना. आणि सीनाचा सुद्धा उगम कुठं होतो? हरिश्चंद्र डोंगरामध्ये. कारण की तिच्या वरून जी रांग जाते ती कोणती आहे? हरिश्चंद्र डोंगर. तर ह्या वरून येणाऱ्या सगळ्याच नद्या नाही का हरिश्चंद्र डोंगर रांगेमधूनच उगम पावतात. फक्त या प्लेस जो आहे त्या प्लेसचे वेगवेगळे नाव आहे. क्लिअर? याच्यावर डॅम बघितला आपण कोणता आहे? फक्त एक टिंबे आहे. ठीक आहे. पूर्ण भीमा नदीचा जेव्हा आपण विचार करतो तर भीमा नदीवर 2 इम्पॉर्टंट डॅम आहे. किती? 2. नंबर 1 आहे उजनी. उजनी हा प्रसिद्ध डॅम आहे. ठीक आहे. उजनी आहे. आणि दुसरा कोणता डॅम आहे? शासकमान. कोणता? शासकमान. चष्म्याले माना शासकमान. ठीक आहे. ओके. कळलं का? भीमा नदी. भीमा नदीचा उगम झाला. त्याच्यानंतर वरती पहिलं मी मिळाली वेळ. वेळचा कुठं होतो उगम? माटेवाडी. ती जाऊन भीमा नदीला कुठे मिळते? शिक्रापूर. त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर दुसरी भेटते तिची घोड. घोडचा उगम होतो गावडेवाडी. ती जाऊन मिळते सांगवी दुमाले. त्याच्यावर एक डॅम आहे तिचं नाव लिंबे. त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर अजून एक भेटते तिला सरस्वती. हरिश्चंद्र रांगमधून उगम पावते आणि कुठे मिळते? पेडगाव. त्याच्यानंतर अखेरची जी नदी आहे ती आहे सीना. सीना कुठे मिळते? कुंडल या ठिकाणी. कुठे? कुंडल. ठीक आहे. जशा वरच्या आहे तशा खालच्या आहे. क्लिअर आहे? कोणाला काय डाऊट? भीमा नदी टोटल किती वाहते? 860. आणि महाराष्ट्रामध्ये किती वाहते?
कोणता विभाग प्रसन्न करते तो? पुणे विभाग. ठीक आहे. पुणे विभागामध्ये जेवढे पण जिल्हे आहेत त्या संपूर्ण जिल्ह्याची सेवा करण्यासाठी ही नदी तिथे अवतरलेली आहे. कारण की पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कसं असतं? कमी असतं. त्यामुळे त्यांना पाण्याचं जे जलसिंचनाचं साधन आहे त्याचा पुरेपूर पुरवठा व्हावा यासाठी आपल्या नद्या कार्यरत आहे. आपल्या देशाचे जे राष्ट्रपती होऊन गेले 2002 ते 2007 कोण होते? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. त्यांनी म्हटलं होतं की जेव्हा आपण नदी जोडणार एकामेकाला तेव्हा संपूर्ण भारत देश हा सुजलाम आणि सुफलाम होणार, असं कोण म्हटलं होतं? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. एवढे मोठे सायंटिस्ट होऊन गेले आपल्या याच्यामध्ये. आणि मरतानी त्यांनी आपण जो काल टॉपिक बघितला होता धर्मनिरपेक्ष, बरोबर, त्याच्यामध्ये नाही का इथलं इह लोकांमध्ये म्हणजे स्वलोकामध्ये आपण जगायला पाहिजे नाही का, तशा प्रकारे ते जगले आणि मरतानी छटाकभर संपत्ती घेऊन गेले का? नाही. तर माणसानं जीवन कसं जगावं? त्यांच्यासारखं जगावं, बरोबर. समाजासाठी समर्पित भाव ठेवून जीवन जगता आलं पाहिजे. स्वार्थासाठी तर कोणी जीवन जगते. जे करोडो लोक रुपये ज्यांच्याकडे आहेत त्यांना कोणी लक्षात ठेवते का? नाही ठेवत. पण जे समाजासाठी आपलं जीवन घालवते त्यांना लोक लक्षात ठेवते. तर अशा प्रकारे भीमा नदी आहे आणि भीमा नदीचं असं क्षेत्र आपल्याला बघायला मिळतं महाराष्ट्रामध्ये. क्लिअर?